नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर हिंदू धर्मात प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंच्या पूजेत तुळशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिले जाते. कारण तुळशीशिवाय विष्णू पूजा अपूर्ण मानली जाते. कारण तुळशीला विष्णू प्रिया म्हणजेच विष्णूंची अत्यंत आवडती मानली जाते. एकादशीच्या दिवशी तुळशीचे पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. त्याचप्रमाणे आपण जर आपल्या मुलांच्या लग्नासाठी काही उपाय, काही सेवा केल्या, त्या देखील 100 पट त्याचा लाभ आपल्याला होत असतो. कारण अधिक मास आलेला आहे आणि या अधिक महिन्यामध्ये आपण श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची म्हणजे तुळशीची जर आपण विधिवत पूजा केली, काही उपाय केले, तर त्याचा आपल्याला 100 पट लाभ होत असतो. तर मंडळी, असाच एक साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. फक्त आपल्याला 11 तुळशीचे पाने या ठिकाणी ठेवायचे आहेत, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये किती नजरदोष असू दे, पितृदोष असू दे, कालसर्पदोष, मंगलदोष असू दे किंवा राहू केतू शनीची काही साडेसाती असेल तर ती दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा ओम तुळशी माता नम अशी कमेंट करा. मंडळी, तुळस म्हणजे साक्षात विष्णू प्रिया, लग्न म्हणजे विष्णू लक्ष्मीचं नातं. कमला एकादशीला तुळशीची पूजा केली की श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी हे मुलांचं लग्न जोडून देत असत. रखडलेली मागणी, पत्रिका न जुळणे सारखे अडथळे देखील दूर करत असतात. तर बघा, आपण हा जो उपाय करणार आहे, तर या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूया. तर आपल्याला बघा, तुळशीचं रोप किंवा कुंडी तुमच्याकडे असेल तर चालेल. 11 तुळशीची पानं आपल्याला घ्यायची आहेत. हळद, कुंकू, अक्षता, गुळाचं नैवेद्य, तुपाचा दिवा घ्यायचा आहे. लाल धागा किंवा लाल चुनरी आपल्याला घ्यायची आहे. तर बघा, एकादशी ही बुधवारी आलेली आहे, म्हणजे 28 तारखेला बुधवारी एकादशी आलेली आहे, कमला एकादशी आलेली आहे. तर बघा, आपल्या तुळशीची पानं आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशीच आणून ठेवायची आहेत. म्हणजे एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेला स्पर्श करत नाही किंवा तिला जल देखील अर्पण करत नाही, परंतु तुळशीची पानं ही अगोदरच आपण आणून ठेवायची आहेत. तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहेत आणि पूजा करता वेळेस ती थोडीशी त्याच्यावर गंगाजल टाकायचं आहे आणि मग आपण त्याच्या पूजेसाठी वापर करायचा आहे. तर मंडळी, हा उपाय कोणी करावा हा देखील प्रश्न तुमच्यामध्ये निर्माण झालेला आहे. तर बघा, हा उपाय स्वतः मुलांनी केला तर अतिशय उत्तम आहे, परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलं जॉब निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने बाहेर राहत असतील तर मग हा उपाय मुलाच्या आई वडिलांनी केला तरी देखील चालेल. आईनेच शक्यतो हा उपाय आपल्या मुलांच्यासाठी करायचा आहे, कारण आई जी प्रार्थना करत असते तर तिचा 100 पट लाभ हा होत असतो. म्हणून आईनेच आपल्या मुलांच्यासाठी हा उपाय करायचा आहे, म्हणजे बहिणीने केला तरी देखील चालेल. जर हा उपाय मुलं स्वतः करत असेल तर मुलांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायची. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पिवळे कपडे घालायचे आहेत. जर तुमच्याकडे पिवळे कपडे नसतील तर मग तुम्ही पिवळा रुमाल जवळ ठेवायचा आहे, कारण यामुळे तुमचा गुरुग्रह आहे तर तो स्ट्रॉंग होणार आहे. आणि लग्नात गुरु आणि शुक्र हे जर ग्रह स्ट्रॉंग असेल तर लग्न लगेच जमत असं, लग्नात कोणतेच अडथळे निर्माण होत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची आहे, तिच्यामध्ये थोडंसं इत्र टाकायचे, 2 थेंब इत्राचे टाकायचे आहेत आणि त्याचा आपल्याला पेस्ट करायची आहे. आणि त्याचा 1 टिळा तुमच्या नाभीला लावायचा आहे, 1 टिळा तुमच्या कंठाला लावायचा आहे, 1 टिळा तुमच्या कपाळाला लावायचा आहे. यामुळे तुमचा गुरुग्रह आणि शुक्रग्रह हे स्ट्रॉंग होतील आणि लग्नातले अडथळे देखील दूर होतील. आणि याच्यासोबत आपण जे उपाय करतो, जी सेवा करतो, त्यामुळे मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरतं. अधिक महिना चालू आहे, त्यामुळे मुलांनी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे, कारण यामुळे देखील आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर ते दूर होत असतात आणि लग्नातले अडथळे देखील दूर होत असतात. तसेच बघा, हा उपाय स्वतः मुलाची आई करत असेल तर आईने देखील सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आंघोळ करता वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्ही देखील गंगाजल किंवा गोमूत्र टाका, कारण एकादशी असल्यामुळे आपल्यावर जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, तर ती दूर झाली पाहिजे. तसेच बघा, तुम्ही थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि 1 तुळशीचं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्या साह्याने पूर्ण घरामध्ये हे शिंपडायचं आहे. यामुळे घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, बाहेरची काही बाधा असेल तर ते देखील दूर होत असते. बघा, हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाऊन बसायचं आहे. बघा, हा उपाय तुम्ही सकाळी केला तर अतिशय उत्तम आहे, परंतु जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी केला तरी देखील चालेल. तर बघा, आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. तिथे बसल्यानंतर तुम्हाला 1 तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप दीप असेल तर ते लावायचं आहे. आणि आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरिविष्णू माता लक्ष्मी आहे, गणपती बाप्पा आहेत, यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या
कुंडली जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, कालसर्प दोष आहे ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे आणि मी जो हा उपाय करत आहे तो उपाय माझा यशस्वी होऊ दे आणि माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे असं आईने पूर्ण श्रद्धेने विश्वासाने श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला बोलायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला बघा श्री हरी विष्णू माता लक्ष्मीची तुम्हाला तसेच आपल्या देवघरामध्ये जेवढे देवी देवता आहेत त्यांना अभिषेक करून घ्या. त्यांना त्यांच्या आवडीची फुलं म्हणजे पिवळी फुलं, पिवळी मिठाई ही श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला अर्पण करायची आहेत. तसेच गुळ खोबऱ्याचं नैवेद्य देखील तुम्हाला दाखवायचं आहे. आपल्या देवघरातील देवांना ज्या ज्या वस्तू अतिशय प्रिय आहेत त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. कारण कमला एकादशी आहे आणि या एकादशीचं खूप महत्त्व आहे. कारण या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समजा हा उपाय स्वतः मुलं करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे. कारण माझ्या लग्नामध्ये जे काही विघ्न येत आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी ह्या निर्माण होत आहेत तर त्या दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे असं मुलांनी पुन्हा श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आपण जे 11 तुळशीची पानं आणलेली आहेत त्याच्यानंतर आपण जी 11 तुळशीची पानं आणलेली आहेत त्यांना प्रथम गंगाजल त्याच्यावरती शिंपडायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जी 10 पानं आहेत तर त्या 10 पानावरती तुम्हाला श्री असं लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि एखादी माचीची काडी घ्यायची आहे आणि त्या 10 पानांच्या वरती तुम्हाला श्री असं लिहायचं आहे. जो 11वा पान आहे तर त्याला फक्त आपल्याला हळद लावून घ्यायची आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि आपल्याला तो दिवा घ्यायचा आहे. तसेच आपल्याला थोडंसं गुळ घ्यायचं आहे. एक जर लाल धागा असेल तो देखील घ्यायचा आहे तो, किंवा तुम्ही एखादी लाल चुनरी आहे तर ती देखील तुम्हाला घ्यायची आहे. आणि बघा आपण जो एक पान हळद लावून ठेवलेला आहे तर तो पान आहे तर तो तुम्हाला श्री हरी विष्णूंना अर्पण करायचा आहे आणि आपली मनोकामना इच्छा आहे तर ती बोलायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुळशी मातेसमोर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रथम तुपाचा दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तुळशी मातेला हळद कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि गुळ आहे तर त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. कारण गुळ म्हणजे गोडवा, नात्यामध्ये आपल्या गोडवा येण्यासाठी आपल्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तसे तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर जी आपण तुळशीची पानं घेतलेली आहेत, 10 पानं घेतलेली आहेत तर ती 10 पानं तुळशी मातेला तुम्हाला अर्पण करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही ही तुळशी मातेला ही पानं अर्पण कराल त्यावेळेस तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, मंगलदोष आहे तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला तुळशी मातेला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि बोलायचे आहेत. समजा जर मुलं हा उपाय करत असतील तर मुलांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की हे तुळशी माता, माझ्या लग्नात जो काही विलंब होत आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी ह्या येत आहेत तर त्या दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला तुळशी मातेला बोलायचं आहे. मग तुम्हाला तुळशी मातेसमोर 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. जर तुम्हाला प्रदक्षिणा तुळशीचं वृंदावन जर जागा नसेल प्रदक्षिणा मारायला तर मग तुम्ही स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारता तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय असं तुम्हाला बोलायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय असं तुम्हाला प्रत्येक प्रदक्षिणा मारता वेळेस बोलायचं आहे. किंवा तुम्ही असं देखील म्हणू शकता तुळशी श्री महालक्ष्मी विद्या विद्या यशस्विनी असं देखील मंत्र तुम्ही बोलू शकता. तुम्हाला जर सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही बोलायचा आहे. त्याच्यानंतर तुमची जेव्हा 11वी प्रदक्षिणा होते त्यावेळेस तुम्हाला जी आपण लाल चुनरी आणलेली आहे तर ती तुळशी मातेला तुम्हाला अर्पण करायची आहे. किंवा जर तुम्हाला लाल चुनरी आणणे शक्य नसेल तर लाल धागा आहे, कलाबा असतो लाल पिवळ्या रंगाचा, तो धागा देखील तुम्ही तुळशी मातेला अर्पण करायचा. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुळशी मातेसमोर आपण जी 10 पाने अर्पण केलेली आहेत तर त्यातील एक पान तुम्हाला उचलायचं आहे आणि प्रसाद म्हणून तो आपल्याला खायचा आहे. तर बघा पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला एकदम साधा सोपा प्रभावी मी उपाय सांगितलेला आहे. हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे. फक्त तुम्हाला 3 एकादशी सलग करायची आहेत. म्हणजे आजपासून जी एकादशी येणार आहे म्हणजे कमला एकादशी येणार आहे तिथून तुम्हाला अजून 2 म्हणजे 3 एकादशी आपल्याला करायच्या. त्यामुळे 100% मुलांचं लग्न जुळतं. अनेक आईंना आलेला हा अनुभव आहे. 6 महिन्यात घरात सनई चौघडे वाजतील. बघा तुम्हाला काही नियम आहेत तर त्या नियमाचं देखील पालन करायचं आहे. तुम्हाला पूर्ण दिवसभर सात्विक राहायचं आहे, उपवास करायचा आहे, खोटं बोलायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. संध्याकाळी तुम्हाला तुळशीपाशी दिवा हा अवश्य लावायचा आहे. तुळशी मातेला मुलांच्या लग्नासाठी प्रार्थना देखील करायची आहे. प्रत्येक एकादशीला तुम्हाला अशा प्रकारेच हा उपाय करायचा आहे. म्हणजे तुळशीची पानं तुम्हाला आदल्या दिवशीच आणून ठेवायची आहेत. कारण बघा एकादशीच्या दिवशी आणि रविवारी आपण तुळशी मातेला स्पर्श करत नाही, म्हणून तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानं आहेत ती आणून ठेवायची आहेत. फ्रीजमध्ये ठेवली तरी देखील चालतील.
तर मंडळी, गुरुवार हा विष्णूंचा वार आहे आणि तुळशी ही विष्णूंची खूप लाडकी म्हणजेच लक्ष्मीचं रूप आणि म्हणून आपण हे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केली, तिला काही वस्तू अर्पण केल्या, तर यामुळे बघा नवऱ्याचं आयुष्य वाढत असतं, घरात पैसा टिकतो आणि जी मुलं अविवाहित मुलींना चांगला नवरा मिळतो आणि मुलांना चांगली पत्नी मिळते. तसेच बघा अधिक मासात दानाला खूप महत्त्व आहे. रोज जमेल तसं दान करा. एक मूठ तांदूळ किंवा एक केळ किंवा पिवळं वस्त्र हे जर तुम्ही दान केलं तर बघा मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असतील तर ते देखील दूर होत असतात. तसेच या अधिक मासामध्ये तुम्हाला गाईला गुळ आणि चणा डाळ ही खाऊ घालायची आहे. त्यामुळे देखील आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहदोष आहेत तर ते दूर होत असतात. घरात सुख शांती समृद्धीही टिकून राहत. असेच बघा तुम्ही 31 दिवसात पुरुषोत्तम महात्म्य ग्रंथाचे 31वा अध्याय हा तुम्ही रोज वाचू शकता किंवा जर तुम्हाला रोज वाचणे शक्य नसेल तर तुम्ही रोज एक अध्याय वाचायचा आहे. वेळ नसेल तर मोबाईलवर ऐका, जमलं नाही तर विष्णू सहस्रनाम तरी रोज एक वेळा म्हणा. अविवाहित मुलींनी कात्यायनी मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र मुलींसाठी आहे. कात्यायनी देवी ही लग्नासाठी खूपच अशी प्रसिद्ध आहे. म्हणजे ज्या मुलींचं लग्न ठरत नाही त्यांनी कात्यायनी देवीचा मंत्र हा रोज 108 वेळा त्याचा जप करायचा आहे. यामुळे मुलींचं लग्न हे लवकरात लवकर ठरत असतं. मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर तुमचे मित्र असेल, मैत्रिणी असेल ज्यांचं लग्न ठरलेलं नसेल तर अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यामुळे त्याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ.